हेलो एवरीवन, गुड इवनिंग टू ऑल ऑफ यू। कैसे हो बच्चा लोग? बढ़िया। ओके, कैसी चल रही सबकी पढ़ाई? अच्छे से? ठीक है ना सब कुछ? ओके, कल के लेक्चर में हमने डिस्कस किया था स्टमक। कुछ बच्चों ने आंसर्स भी दिए हुए हैं। ओके, मैंने कुछ क्वेश्चंस पूछे थे स्टमक और एसोफेगस से रिलेटेड। ओके, तो उसके आंसर्स आ चुके हैं, अच्छे से दिए हुए हैं। थोड़ा और अच्छा कीजिए जिससे आप में प्रोग्रेस हो सके। ओके, सो आज फ्रॉम टुडे वी विल डिस्कस अबाउट स्मॉल इंटेस्टाइन, लार्ज इंटेस्टाइन एंड एनस, so that we will complete our elementary canal in detail. Okay, understood? Today we will discuss about small intestine, large intestine and anus, so that we will conclude the first section of human nutrition, that is elementary canal. Let us start now. Okay, चला तर मग आजच्या लेक्चरला आपण सुरुवात करूया. पहिला पॉइंट आपला स्मॉल इंटेस्टाइन, दुसरा पॉइंट आहे लार्ज इंटेस्टाइन, तिसरा पॉइंट आहे एनस बेटा. ओके, लक्षात घ्या. बघा एकदम सिंपल आहे, बट इट इज मोस्ट इम्पॉर्टंट फॉर युअर सीईटी एग्जाम्स एंड फॉर युअर नीट एग्जाम, सो दैट you have to listen it carefully, watch it carefully and hear it carefully, concentrate on the particular lecture so that you can grasp it. Okay, you can remember it for your exams, till your exams. Okay, चला तर मग सुरुवात करूया. आपला फर्स्ट टॉपिक आहे स्मॉल इंटेस्टाइन. ओके, बघा काल तुम्हाला आठवत असेल तर आपण एक गोष्ट पाहिली होती की स्टमकचा जो लास्ट पार्ट होता कोणता? पायलोरस. ओके, तर पायलोरस कुठे ओपन झाला होता? आठवतंय? ओके, पायलोरस कुठे ओपन झाला होता? तर स्मॉल इंटेस्टाइनच्या फर्स्ट पार्ट मध्ये पायलोरस ओपन झाला होता. तो म्हणजे काय? डिओडेनम. काय? डिओडेनम. आपण एक पॉइंट पाहिला होता की पायलोरस ओपन्स इनटू द डिओडेनम, आणि डिओडेनम हा काय? स्मॉल इंटेस्टाइनचा पहिला पार्ट आहे. लक्षात घ्या, स्मॉल इंटेस्टाइनचा कितवा पार्ट आहे? हा पहिला पार्ट आहे. चला तर मग आपण स्टार्ट करूया. आता स्मॉल इंटेस्टाइन, इट इज अ कॉइल्ड ट्यूब लाइक स्ट्रक्चर. स्मॉल इंटेस्टाइन काय बेटा? एक प्रकारचं कॉइल्ड ट्यूब लाइक स्ट्रक्चर आहे. कुठे प्रेझेंट आहे? विच इज प्रेझेंट in the center of abdominal cavity. लक्षात घ्या. ओके, आफ्टर दैट स्मॉल इंटेस्टाइन is about 6 centimeter in 6 meter in length. लक्षात ठेवा, लेंथ लक्षात ठेवा. स्मॉल इंटेस्टाइन ची किती आहे? 6 meter in length, कॉमा इट इज 2.5 centimeter broad. It is 2.5 centimeter broad. Okay, length किती आहे बेटा? 6 centimeter आणि ब्रॉडनेस किती आहे? तर 2.5 centimeter. हे लक्षात ठेवा, सीईटी करता तुम्हाला एक इम्पॉर्टंट पार्ट असू शकतो. ओके, 6 meter in length and it is 2.5 centimeter broad. Okay, after that coils of small intestine are connected with each other. स्मॉल इंटेस्टाइनचे जे काही कॉइल्स आहेत ते बघा, जसं नॉर्मली तुम्ही असं म्हणू शकता. हे बघा, तर ही एक कॉइल, ही एक कॉइल, ही एक कॉइल, ही एक कॉइल. ह्या कॉइल्स एकमेकांना कशा मदतीने कनेक्टेड आर कनेक्टेड विथ ईच अदर बाय द हेल्प ऑफ, लक्षात घ्या बेटा, मेसेंट्रीज. बाय द हेल्प ऑफ मेसेंट्रीज. लक्षात ठेवायचं, विसरायचं नाही. बाय द हेल्प ऑफ मेसेंट्रीज. नंतर इट ऑल्सो सपोर्ट्स ब्लड वेसल्स, नर्व्स, लिम्फ वेसल्स एक्सेट्रा. मेसेंट्रीज अजून कोणाकोणाला सपोर्ट करतायत? तर ब्लड वेसल, नर्व्स, लिम्फ वेसल्सला देखील सपोर्ट करतात. आफ्टर दैट स्मॉल इंटेस्टाइन इज डिवाइडेड इनटू 3 रीजन्स. किती रीजन मध्ये डिवाइड झाले स्मॉल इंटेस्टाइन? 3. तर चला तर मग बघूया स्मॉल इंटेस्टाइनचे 3 रीजन कोणते. पहिलं रीजन आहे बेटा डिओडेनम. पहिलं रीजन कोणतं आहे? डिओडेनम. प्रोनाउन्सिएशन प्रॉपर करायचं. दुसरं रीजन आहे जेजुनम.
दुसरं रिजन कोणतं आहे जेजुनम, तिसरं रिजन आहे इलियम. ओके, डिओडेनम, जेजुनम, इलियम लक्षात ठेवा. ते जजंतरम ममंतरम पिक्चर पाहिला असेल तुम्ही लोकांनी, तर त्या पिक्चरचं प्रोनाउन्सिएशन जगंतरम ममंतरम, तर त्याच प्रकारे इथे सुद्धा आपण लक्षात ठेवण्यासाठी डिओडेनम, जेजुनम, इलियम काय लक्षात ठेवता, डिओडेनम, जेजुनम, इलियम. ओके, लक्षात घ्या. तर आता एवढं रिपीट करून घ्या. नॉर्मली बघा, स्मॉल इंटेस्टाइन काय आहे, कॉइल ट्यूब लाइक स्ट्रक्चर आहे जो कुठे प्रेझेंट असतो ॲब्डोमिनल कॅव्हिटी मध्ये. स्मॉल इंटेस्टाइनची लेंथ किती बेटा 6 मीटर. स्मॉल इंटेस्टाइन किती सेंटीमीटर ब्रॉड आहे 2.5 सेंटीमीटर ब्रॉड आहे. ओके, नंतर ज्या ज्या स्मॉल इंटेस्टाइनच्या कॉइल्स आहेत, जसं बघा मी तुम्हाला इथे सांगितलंच, इकडे परत सांगतो बघा. आता या स्मॉल इंटेस्टाइनची कॉइल, ही एक कॉइल, दुसरी कॉइल, तिसरी कॉइल, चौथी कॉइल, या कॉइल्स एकमेकांना कोणाच्या साहाय्याने जुळतात, तर मेसेंट्रीजच्या साहाय्याने जुळत असतात. कोणाच्या साहाय्याने बेटा, मेसेंट्रीजच्या साहाय्याने जुळत असतात. नंतर मेसेंट्रीज अजून काय करतात, सपोर्ट करतात. तुम्हाला ब्लड वेसल्सला, नर्व्हला, लिम्फ वेसल्सला देखील मेसेंट्रीज सपोर्ट करण्यासाठी मदत करत असतात. आफ्टर दॅट स्मॉल इंटेस्टाइनचे किती पार्ट आहेत बेटा, 3 रिजन आहेत, डिओडेनम, जेजुनम, इलियम. लक्षात घ्या, डिओडेनम, जेजुनम, इलियम. आता डिओडेनम, जेजुनम, इलियमला तुम्हाला लर्न करत असताना किंवा सीईटीच्या दृष्टिकोनाने जर बघायचं असेल तर डिओडेनम, जेजुनम, इलियमची तुम्हाला लेंथ लक्षात ठेवायची आहे. ओके, लेंथच्या हिशोबाने क्वेश्चन असतो आणि थिकनेस किंवा डायमीटरच्या हिशोबाने क्वेश्चन असतो. एक गोष्ट लक्षात घ्या. बघा, डिओडेनम, आता इथं आपण जर लेंथचा विचार केला तर डिओडेनमची लेंथ किती येते बेटा 26 सेंटीमीटर. किती येते डिओडेनमची लेंथ 26 सेंटीमीटर. जेजुनमची किती येते 2.5 मीटर आणि इलियमची किती येते तर 3.5 मीटर. लक्षात ठेवा. ओके, तुम्हाला क्वेश्चन कसे येऊ शकतात सीईटी मध्ये की आयडेंटिफाय द करेक्ट ऑर्डर, आयडेंटिफाय द करेक्ट इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ पार्ट्स ऑफ स्मॉल इंटेस्टाइन. मग इन्क्रीजिंग ऑर्डर आयडेंटिफाय करायचं तर छोट्यापासून मोठ्याकडे जायचं. मग सर्वात छोटा कोण आहे डिओडेनम, 2 नंबर कोण आहे जेजुनम, 3 नंबर कोण आहे इलियम. सगळ्यात मोठा कोणता पार्ट येतोय इलियम. ओके, किंवा मग डिक्रीजिंग ऑर्डर क्वेश्चन येऊ शकतो. मग डिक्रीजिंग ऑर्डरच्या हिशोबाने सगळ्यात मोठा कोण आहे इलियम, 2 नंबर कोण आहे जेजुनम आणि 3 नंबर कोण आहे बेटा डिओडेनम आहे. ओके, सो इन्क्रीज चढता क्रम लक्षात ठेवा आणि उतरता क्रम लक्षात ठेवा लेंथच्या हिशोबाने. हे झालं तुमचं लेंथ. ओके, आफ्टर दॅट आता तुम्ही जर नीट पाहायला गेले तर जेजुनम ही थोडी नॅरोवर असते कोणापेक्षा डिओडेनम पेक्षा आणि इलियम ही थोडी ब्रॉडर असते कोणापेक्षा जेजुनम पेक्षा. आता इथं नॉर्मल लक्षात ठेवा. फर्स्ट ऑफ ऑल डिओडेनमचा शेप काय बेटा, शेप यू शेप. डिओडेनम इज अ यू शेप ट्यूब. डिओडेनम इज अ यू शेप ट्यूब. आता डिओडेनम बद्दल थोडंसं डिस्कशन करून घेऊ. डिओडेनम इज 26 सेंटीमीटर इन लेंथ. इट्स शेप इज यू शेप. ओके, it turns towards left in abdominal cavity below stomach. लक्षात घ्या. ओके, 3-4 पॉइंट आहेत, जास्त काही लोड नाहीये. बघा, डिओडेनम इज 26 सेंटीमीटर इन लेंथ. इट इज यू शेप्ड ट्यूब. आणि ती कोणत्या साईडला टर्न मारते, स्टमक पासून लेफ्ट साईडला. कोणत्या साईडला बेटा, लेफ्ट साईडला. इट टर्न्स टुवर्ड्स लेफ्ट इन ॲब्डोमिनल कॅव्हिटी बिलो द स्टमक. लक्षात घ्या. बघा, स्टमकच्या कोणत्या साईडला बेटा, लेफ्ट साईडला. लक्षात घ्या, प्रत्येकाने स्टमकच्या कोणत्या साईडला बेटा, लेफ्ट साईडला टर्न मारत असते. ओके, आफ्टर दॅट आता चला जेजुनम कडे. इट इज अबाउट 2.5 मीटर इन लेंथ. ओके, इट इज द मिडल region of small intestine. स्मॉल इंटेस्टाइनचा मिडल रिजन आहे. नंतर इट इज नॅरोवर दॅन डिओडेनम. डिओडेनम पेक्षा थोडी बारीक आहे. ओके, बघा आता इथं तुम्हाला डायमीटरच्या हिशोबाने इन्क्रीजिंग ऑर्डर काय आणि डिक्रीजिंग ऑर्डर काय ते तुम्हाला लक्षात घ्यायचंय. तर जेजुनम बद्दल पहिले काय लक्षात ठेवणार, तिची लेंथ किती बेटा 2.5 मीटर. नंतर कोणता रिजन येतो स्मॉल इंटेस्टाइनचा मिडल रिजन आहे आणि डिओडेनम पेक्षा थोडी नॅरो आहे, म्हणजे डिओडेनम पेक्षा थोडी बारीक आहे. नंतर तिसरा पार्ट तो म्हणजे कोणता इलियम. इलियम ची लेंथ किती सांगितली बेटा 3.5 मीटर. नंतर आपण याला काय म्हणू शकतो, इट इज पोस्टेरियर म्हणजे काय झालं शब्दात, तर एंडिंग रिजन ऑफ स्मॉल इंटेस्टाइन. ओके, सर्वात शेवटचा रिजन आहे स्मॉल इंटेस्टाइनचा. नंतर
जो लास्ट रिजन तो म्हणजे इलियम ओपन होतो लार्ज इंटेस्टाइन मध्ये. कुठे ओपन होतो? लार्ज इंटेस्टाइन मध्ये. तर लार्ज इंटेस्टाइनच्या पहिल्या पार्ट मध्ये इलियम ओपन होत असतो. ज्या प्रकारे स्मॉल इंटेस्टाइनला आपण 3 पार्ट बघितले, डिओडेनम, जेजुनम आणि इलियम, त्याच प्रकारे लार्ज इंटेस्टाइनला पण 3 पार्ट असतात, केसम, कोलोन आणि रेक्टम. केसम, कोलोन आणि रेक्टम. तर इलियम जो स्मॉल इंटेस्टाइनचा लास्ट पार्ट आहे तो लार्ज इंटेस्टाइनच्या फर्स्ट पार्ट मध्ये ओपन होतो. बघा मग, इट opens into kesum. It opens into kesum. आणि केसम काय बेटा? फर्स्ट पार्ट आहे लार्ज इंटेस्टाइनचा. लक्षात ठेवा. पण कोणा थ्रू इलियो केसल जंक्शन. कोणा थ्रू बेटा? इलियो केसल जंक्शन. लक्षात असू द्या, इलियो केसल जंक्शन. आफ्टर दॅट इथं आपण एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे. बघा, 3.5 मीटर इन लेंथ. इट इज पोस्टेरियर region of small intestine. It opens into kesum through iliocaecal junction. Through iliocaecal junction, and it is broader. It is broader than jejunum. It is broader than jejunum. लक्षात घ्या. ओके. इलियम ही जेजुनम पेक्षा थोडी ब्रॉड आहे. इलियम ही जेजुनम पेक्षा थोडी ब्रॉड आहे. मग आता जर का तुम्हाला क्वेश्चन आला तर ब्रॉड कोणती सगळ्यात जास्त ब्रॉड आहे? तर सगळ्यात जास्त ब्रॉड कोणती बेटा? डिओडेनम. ओके, सगळ्यात जास्त ब्रॉड कोणती आहे? डिओडेनम. नंतर 2 नंबर कोणाचा लागतोय? इलियमचा. आणि 3 नंबर कोणाचा लागतोय? जेजुनमचा. लक्षात घ्या. ओके, ब्रॉडनेसच्या बाबतीमध्ये सगळ्यात जास्त ब्रॉड कोण आहे? हायली ब्रॉड डिओडेनम. ओके, मॉडरेटली ब्रॉड इलियम and least broad jejunum. मग इंक्रीजिंग ऑर्डर विचारला तर काय येईल? जेजुनम, इलियम, डिओडेनम. आणि डिक्रीजिंग ऑर्डर विचारला तर डिओडेनम, इलियम, जेजुनम. लक्षात घ्या. ओके, तरी मला कमेंट सेक्शन मध्ये तुम्ही पिन करा किंवा सांगण्याचा प्रयत्न करा. increasing and decreasing order of parts of small intestine regarding to their length and broadness. increasing order सांगा मला लेंथच्या हिशोबाने. आफ्टर दॅट increasing order सांगा मला ब्रॉडनेसच्या हिशोबाने. नंतर डिक्रीजिंग ऑर्डर सुद्धा सांगा मला लेंथच्या हिशोबाने आणि ब्रॉडनेसच्या हिशोबाने. कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगण्याचा प्रयत्न करा. बघा काय सांगणार तुम्ही? तर increasing and decreasing order of parts. लक्षात घ्या, तुमचा क्वेश्चन आहे increasing and decreasing order of parts of small intestine. पण कशाच्या अकॉर्डिंग टू लेंथ अँड डायमीटर. प्रत्येकाने मला सांगण्याचा नक्की प्रयत्न करा की इन्क्रीजिंग ऑर्डर काय आहे आणि डिक्रीजिंग ऑर्डर काय. राहील लक्षात तुमच्या सर्वांच्या. ओके, तुम्हाला लक्षात ठेवायचं स्मॉल इंटेस्टाइन एक काय क्वाईल ट्यूब लाइक स्ट्रक्चर आहे जो कुठे प्रेझेंट असतो? ॲब्डोमिनल कॅव्हिटी मध्ये. स्मॉल इंटेस्टाइनची लेंथ किती बेटा? 6 मीटर. किती आहे? 6 मीटर. नंतर स्मॉल इंटेस्टाइन किती सेंटीमीटर ब्रॉड आहे? तर 2.5 सेंटीमीटर ब्रॉड आहे. स्मॉल इंटेस्टाइनचे किती पार्ट? तर 3 पार्ट. कोणकोणते? डिओडेनम, जेजुनम, इलियम. डिओडेनमची लेंथ 26 सेंटीमीटर, जेजुनमची लेंथ 2.5 मीटर आणि इलियमची लेंथ 3.5 मीटर. लक्षात ठेवायचंय. ओके, प्रत्येकाने काही अडचण असतील तर कमेंट सेक्शन मध्ये मला नक्की सांगण्याचा प्रयत्न करत चला. ओके, चला तर आता आपण आपला नेक्स्ट टॉपिक स्टार्ट करणार आहोत. तो म्हणजे काय? तर लार्ज इंटेस्टाइन. मग आता आपला नेक्स्ट टॉपिक तो म्हणजे लार्ज इंटेस्टाइन. ओके, आजच्या लेक्चर मध्ये आपण स्मॉल इंटेस्टाइन कव्हर केलेले. ओके बेटा, आणि थोडंसं कॉम्प्लिकेशन्स जास्त होतील, तुमच्या लोकांना जास्त कन्फ्युजन नको झालं पाहिजे. सो मी असा विचार करतोय की आपण थोडंसं टॉपिक्स डिवाइडेड करून एक लेक्चर्स बनवूया जेणेकरून तुम्हाला हे स्टडी करण्यासाठी हेल्पफुल होईल. ओके, जर तुम्हाला चालत असेल तर मला तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये सांगण्याचा प्रयत्न करा. आज आपण स्मॉल इंटेस्टाइन पूर्णपणे डिस्कस केलेले आहे. थोडासा टॉपिक हार्ड आहे, लक्षात ठेवण्यासाठी थोडा प्रॉब्लेमॅटिक असू शकतो. ओके, पण लक्षात ठेवण्याचा नक्की प्रयत्न करत चला. आता मी तुम्हाला लार्ज इंटेस्टाइन बद्दल नॉर्मल इंट्रोडक्शन देऊन देतो. ओके, इंट्रोडक्शन देतो आणि काही क्वेश्चन्स आहेत लार्ज इंटेस्टाइनशी रिलेटेड, ते तुम्ही मला नक्की सांगण्याचा प्रयत्न करा. ओके, तर चला मग बघा लार्ज इंटेस्टाइन काय बेटा? लार्ज इंटेस्टाइनची जी लेंथ आहे, लार्ज इंटेस्टाइन पण एक ट्यूब लाइक स्ट्रक्चर बेटा. काय आहे? ट्यूब लाइक स्ट्रक्चर आहे. लार्ज इंटेस्टाइनची लेंथ किती बेटा? 1.5 मीटर. बट इट इज ब्रॉडर इन diameter. It is broader in diameter as
compared to small intestine. ओके, हे बघा जसं आपण स्मॉल इंटेस्टाइनला काय म्हटलं ट्यूबलाइक स्ट्रक्चर ना, तसं लार्ज इंटेस्टाइन पण काय बेटा ट्यूबलाइक स्ट्रक्चर आहे. स्मॉल इंटेस्टाइनची आपण लेंथ पाहिली किती 6 मीटर, लार्ज इंटेस्टाइनची लेंथ किती बेटा 1.5 मीटर. आफ्टर दॅट स्मॉल इंटेस्टाइनची मी तुम्हाला ब्रॉडनेस सांगितली 2.5 सेंटीमीटर आणि लार्ज इंटेस्टाइनचा विचार केला तर लार्ज इंटेस्टाइन ही स्मॉल इंटेस्टाइन पेक्षा थोडी ब्रॉड आहे. ओके, कारण आपण त्यांचे नावच लक्षात घ्या, लहान आतडे आणि मोठे आतडे, लहान आतडे आणि मोठे आतडे लक्षात असू द्या तुमच्या सगळ्यांच्या. ओके, सो आता तुम्हाला सगळ्यांसाठी एक क्वेश्चन आहे बघा. मी अगोदर तुम्हाला एक क्वेश्चन सांगितलेला तो म्हणजे काय इन्क्रीजिंग अँड डिक्रीजिंग ऑर्डर ऑफ पार्ट्स ऑफ स्मॉल इंटेस्टाइन अकॉर्डिंग टू देअर लेंथ अँड डायमीटर. ओके, ते तुम्हाला मला सांगायचंय. आफ्टर दॅट मला तुम्ही लार्ज इंटेस्टाइनचे पार्ट्सचे नाव सांगण्याचा प्रयत्न करा. लार्ज इंटेस्टाइनचे पार्ट्सचे नाव सांगण्याचा प्रयत्न करा. ओके, त्यांची लेंथ किती असेल ते सांगण्याचा प्रयत्न करा. ओके, राहील लक्षात प्रत्येकाच्या. काही अडचण असतील नक्की कमेंट सेक्शन मध्ये मला सांगण्याचा प्रयत्न करा. चला तुम्ही लोक. ओके, आलं लक्षात तुमच्या सगळ्यांच्या. आणि एक गोष्ट लक्षात असू द्या की व्हिडिओ पूर्ण बघण्याचा प्रयत्न करा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि आपल्या चॅनलला जेवढं जास्त होईल तेवढं जास्त सबस्क्राईब करण्याचा नक्की प्रयत्न करा. चला नोटिफिकेशन ऑन करून ठेवा जेणेकरून नेक्स्ट व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल. जसे अपलोड झाले त्याच लगेच तुमच्यापर्यंत पोहोचेल ती व्हिडिओ. ओके, आणि कंप्लीट व्हिडिओ बघत चला जेणेकरून तुमची प्रोग्रेस होईल. ओके, तुमचे पॉइंट्स क्लिअर होतील, जी अडचण असेल ती अडचण सॉल्व्ह होईल, या सगळ्या गोष्टी प्रॉपर होतील. आणि ऍट लास्ट इतकंच की अभ्यासावर लक्ष देत चला, बिकॉज हे 1.5 वर्ष अतिशय महत्वाचे आहेत अँड इट इज द गोल्डन एरा ऑफ युअर लाईफ. सो जस्ट स्टे फोकस्ड. ओके, ऑल ऑफ यू लाईक, शेअर अँड कमेंट, सबस्क्राईब टू अवर चॅनल. थँक यू व्हेरी मच.